ही मोठी बातमी आहे अवकाळीबाबतची। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये वेगानं बदल झालेत। ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळतोय। मराठवाड्यातील बीड, पाटोदा आणि वडवणीसह ठिकठिकाणी अवकाळीनं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसलाय। पावसाचा थेट परिणाम पिकांवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, कुठल्या भागामध्ये सध्या पाऊस झालेला आहे आणि काय अपडेट्स आहेत याबाबतचे? महाराष्ट्रामधील पावसाबाबत हवामान खात्याकडून आतापर्यंतची सर्वात डेंजर बातमी समोर आली आहे। पुढील काही तासांत राज्यावर गेल्या 20 वर्षांमधील सर्वात मोठे संकट येण्याची शक्यता आहे। संपूर्ण राज्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। आता हवामान खात्याकडून शेतकऱ्याला सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। या 15 जिल्ह्यामध्ये कधी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस होणार अशा सूचना पंजाब रावडक हवामान तज्ज्ञ यांच्या देखील माध्यमातून आता देण्यामध्ये आला आहे। आता हा पाऊस उन्हाळ्यामध्ये का पडत आहे, तर याचे उत्तर देखील हवामान खात्याने दिले आहे। बघा, या 15 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी सांगितल्यानुसार अगदी 48 तासांच्या आतमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार। बघा, अरबी समुद्रामध्ये अचानक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा हाहाकार सध्या माजलेला आहे। आता ज्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे हवामान तज्ज्ञाने सध्या जाहीर केलेली आहे। बघा, आता त्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचा पण समावेश आता झालेला आहे। जर तुम्ही लातूरमधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी अत्यंत गंभीर बातमी आहे। कारण की बघा, हवामान तज्ज्ञाने सांगितलं आहे लातूरमध्ये देखील अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आता सांगण्यामध्ये आली आहे। त्यानंतर नांदेड या भागामध्ये वादळी पाऊस खूप पडणार असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून आता देण्यामध्ये आला आहे। टोटल असे 15 जिल्ह्यामध्ये अवकाळी वादळ येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी सांगितली आहे। काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यामध्ये आला आहे तर काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यामध्ये आला आहे। म्हणजे की बघा, हा असा वादळी पाऊस आहे जो अचानक कधी येऊ शकतो। अगदी 10 मिनिटांमध्ये आभळ येऊ शकते, ढग येऊ शकते, अचानक या ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस होऊ शकतो। असा हा वादळी पाऊस आता येणार आहे। बघा, हवामान खात्याने दिलेला हा अंदाज 6 वेगळ्या संस्थानाच्या अभ्यासातून समोर आला आहे। त्यामुळे तो खोटा ठरण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे। येत्या काही दिवसात हे आसमानी संकट अधिकच गडद या ठिकाणी होत आहे। सोलापूर आणि धाराशिव बघा, या देखील जिल्ह्यामध्ये वादळी संकट येणार आहे। मोठा धोका प्रशासनाने आता दिला आहे की वादळी संकट आता येणार आहे। बघा, तुम्ही जर सोलापूरमधून जर व्हिडिओ बघत असाल किंवा धाराशिवमधून जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी गंभीर बातमी आहे। बघा, रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी पण साचू शकते, एवढा मोठा पाऊस या ठिकाणी होऊ शकते। बघा, रेड अलर्ट आता हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी देण्यामध्ये आला आहे। जर तुमचे रब्बी पीक असेल, गहू, हरभरा असे तुमचे काही उन्हाळी पिकं असतील तर त्या पिकांसाठी आता धोक्याचा इशारा देण्यामध्ये आला आहे। आता तुम्हाला काय करायचे, लक्षपूर्वक ऐका। तुम्हाला फक्त आता सुरक्षित राहायचे आहे। सरकारच्या माध्यमातून आता हवामान तज्ज्ञ पहा यांच्या देखील माध्यमातून आता जिल्ह्यांच्या याद्या सांगण्यामध्ये आल्या आहे। या 15 जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येऊ शकते। सरकारने सांगितलं आहे जर नुकसान झाले तर सरकार या ठिकाणी नुकसान भरपाई पुन्हा या ठिकाणी देईल। परंतु आता जे संकट आलं आहे त्या संकटामधून वाचण्यासाठी हवामान तज्ज्ञांनी आता डायरेक्ट याद्या जाहीर करून टाकल्या। बघा, सांगितल्यानुसार सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे ढगांचा मोठा समूह एकत्र आला असून पुढील काही तासात ढगफुटीला सुरुवात होईल। आता विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊ शकते त्यामध्ये चंद्रपूर, वर्धा
आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. नदी नाले ओसळून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघा, जनावरांची आणि स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे भाग पडत आहे. हा पाऊस केवळ पाणीच नाही तर बघा विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस आता येत आहे. हवामान अभ्यास पंजाबडक यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा सध्या दिला आहे. भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या पट्ट्यात अशी 100 ते 120 किलोमीटर योगाने वारे आता वाहणार आहे. या भागामध्ये वादळी पावसाचा योग इतका असेल की झाडे आणि विजेचे खांब सुद्धा पडू शकतात. शेतकरी बांधवांनी नुकतीच पेरणी केलेली पिकं बघा, आता तुम्ही जे काय रब्बी पिकं पेरणी केलेली आहे, तुमचा गहू असो हरभरा असो, आता या ठिकाणी याचं काही खरं दिसत नाही. परंतु सरकारने सांगितलं जर पाऊस आलाच शेतकऱ्याचं नुकसान झालं तर रब्बी पीक विमा त्यासोबत नुकसान भरपाई पुन्हा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार. परंतु बघा, आता जे वादळी संकट आलं आहे ते फक्त याच 15 जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे. तर मग बाकीच्या जिल्ह्यांचं काय? बाकीच्या जिल्ह्यामध्ये हवाचं वातावरण राहणार आहे. कदाचित असं होणार दिवसा खूप मोठा पाऊस बघा किंवा या ठिकाणी रात्री शांत किंवा असं देखील होऊ शकते. दिवसा खूप मोठे ऊन आणि रात्री भयानक पाऊस असं देखील होऊ शकते. कारण हे वादळी संकट आहे. कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे हे असं घडू शकते असं हवामानाचा अंदाज आता वर्तवण्यामध्ये आला आहे. आता बघा सांगण्यामध्ये आलेले आहे हे वादळी संकट उन्हाळ्यामध्ये येत आहे, थंडीमध्ये पण या ठिकाणी येऊ शकते. आता बघा त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सध्या वाढली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हे वादळी संकट येत आहे त्यामध्ये वाशिम, हिंगोली आणि परभणी या मराठवाड्यामधील प्रमुख जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळे हा धोका अधिक मोठा येऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आलं आहे. बघा पुढील 48 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सुद्धा मोठे संकट येणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या पट्ट्यामध्ये रात्रीच्या वेळी ढगफुटी सदृश्य पाऊस पडू शकतो. या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा प्रभाव सर्वाधिक राहणार असून वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता सरकारने सांगितली आहे. 100% शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा कडक इशारा सध्या हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे. आता तुम्ही बघत असाल तुमच्या शेजारी ढगाळ वातावरण असेल किंवा या ठिकाणी खूपच जास्त ऊन पडले असेल, परंतु बघा रात्रीचे जवळपास संध्याकाळचे 5 किंवा 4 वाजल्यापासूनच हे वादळी संकट येऊ शकते असं या ठिकाणी हवामान तज्ज्ञांचा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे. आणि पंजाबराव यांचा अंदाज चुकीचा ठरत नाही हे सर्वांना माहीत आहे. विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यामध्ये आला असला तरी बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. ढगांच्या गडगडाटासह होणारा हा पाऊस सोयाबीन आणि या ठिकाणी गहू, हरभरा असे नवनवीन पिकं तुमचे उद्ध्वस्त देखील करू शकतो. बघा आता हा पाऊस येणार आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस येतोय. आता पुढील जिल्हा पाहून घ्या. ज्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागामधील बघा आता वादळी पाऊस येत आहे. पावसाचा इशारा कायम आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडणार असल्याने सखल भागामध्ये पाणी साचण्याची भीती आहे. तुम्ही जर बघा सरकारने सांगितलं आहे तुम्ही जर शेतकरी असाल आणि जर या ठिकाणी तुम्ही रब्बी पिकं पेरलं असतील तर सरकार या ठिकाणी नुकसान झालेल्या शेतकऱ्याला लाभ देखील देणार आहे. परंतु बघा जे वादळी संकट आलंय त्यापासून या 15 जिल्ह्याला वाचण्यासाठी आता डायरेक्ट यादीच हवामान तज्ज्ञांनी जाहीर केली. बघा यादी अजून संपलेली नाही.
हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांनाही हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. या भागामध्ये वादळी पाऊस खूप पडणार असून वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आभाळ पूर्णपणे कडकडून आले असून पुढील काही तास या भागासाठी अत्यंत निर्णायक असणार आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा विजेच्या खांबाशी उभे राहू नका, अशा सूचना आता शेतकऱ्याला देण्यामध्ये आल्या आहे. बघा, पुण्यासह घाटमाथ्यांवरील परिसरामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा तडाखा बसणार असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करून ठेवली आहे. ढगफुटीमुळे अचानक पूर येण्याची शक्यता असल्याने ओढे आणि नाल्यांच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. बघा, घराबाहेर चुकीने बी पडू नका असे सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजे की बघा, 48 तासांच्या आतमध्ये मोठा पाऊस येण्याची शक्यता सांगण्यामध्ये आली आहे. आता बघा, मराठवाड्याच्या आसपास असलेल्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यामध्ये आला आहे. या पट्ट्यामधील वादळी पाऊस खूप पडणार असल्याने पिके पाण्याखाली जाण्याची भीती आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. कारण की बघा, कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. शेवटी हे संकट संपूर्ण महाराष्ट्रासाठी कठीण काळ घेऊन आले आहे. आता बघा, सांगण्यामध्ये आलं हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा भयानक अनुभव येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसामध्ये हवामान खात्याच्या नवीन अपडेटसाठी बघा, तुम्हाला पुढे देखील अशाच नवनवीन अपडेट बघून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, हेच ते 15 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये कधीही अचानक या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस येऊ शकतो. बघा, ही होती मोठी बातमी. धन्यवाद.